भीम आर्मीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशमधील नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली आहे। पीएचडी स्कॉलर महिलेच्या तक्रारीनंतर सोमवारी राष्ट्रीय महिला आयोगाने गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार महिलेने आपल्या एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की कायदेशीर लढाई सुरू झाली आहे, लवकरच सत्य समोर येईल। मी माझ्या स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी लढेन, मी मागे हटणार नाही, असं तिने लिहिलं आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, महिलेने तक्रार दाखल करताना नेमकं काय म्हटलंय आणि कोण आहे चंद्रशेखर आझाद, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश आणि तुम्ही बघताय अभिजात महाराष्ट्र। चंद्रशेखर आझाद यांच्यावर आरोप केलेली तक्रारदार महिला ही इंदोर मधल्या बीमा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका सफाई कर्मचाऱ्याची मुलगी आहे। ती 2019 मध्ये उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेली होती। तिने सांगितलं की शिक्षण सुरू असतानाच ती चंद्रशेखर आझाद यांच्या संपर्कात आली आणि ते दोघे 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते। तिने आपल्या तक्रारीत म्हटलंय की 2021 पासून आम्ही संपर्कात होतो। या काळात चंद्रशेखर यांनी मला आश्वासन दिलं की ते अविवाहित आहेत आणि लग्नासाठी माझ्यासारख्याच व्यक्तीच्या शोधात आहेत। त्यांनी मला लग्नाचं आश्वासन देऊन माझ्याशी भावनिक संबंध निर्माण केले। त्यांच्या आश्वासनानंतर मी त्यांना पूर्णपणे स्वीकारलं आणि त्यांच्या राजकीय प्रचारात देखील त्यांना पाठिंबा दिला। जेव्हा मी भारतात आले तेव्हा चंद्रशेखर यांनी मला अनेक वेळा द्वारका येथील त्यांच्या एका हॉटेलमध्ये आणि त्यांच्या निवासस्थानी फोन करून बोलावलं। त्यांनी मला माझ्याशी लग्न करणार असल्याचं सांगून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले। मला ते सुरुवातीपासूनच अविवाहित असल्याचं सांगून सतत फसवत होते। लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले, असे महिलेने तिच्या तक्रारीत लिहिलं आहे। एक्सवरील अनेक पोस्टमध्ये महिलेने खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांना बहीण आणि मुलींच्या सन्मानाची किंमत नाहीये। मी त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी चूक केली आहे। आता मी कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवू शकत नाही, असं या महिलेने लिहिलं आहे। तिने असाही दावा केलाय की तिचं भावनिक शोषण करण्यात आलंय आणि नंतर तिला सोडून देण्यात आलंय। ही तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल करण्यात आली असून तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेतील कलम 376 आणि इतर संबंधित कलमांखाली FIR नोंदवण्यात आली आहे। सध्या चौकशी सुरू असून चंद्रशेखर यांची प्रतिक्रिया अधिकृत स्वरूपात समोर आलेली नाहीये। भारतीय कायद्यानुसार जर कोणी व्यक्ती लग्नाचं आश्वासन देत असेल आणि त्या आधारे शारीरिक संबंध ठेवत असेल पण पुढे लग्न करण्यास नकार देत असेल तर हे फसवणूक किंवा लैंगिक शोषण मानलं जाऊ शकतं। तथापि अशा प्रकरणांमध्ये आश्वासन देणाऱ्याची नियत, इंटेंट न्यायालयात ठरवावी लागते। त्याने खरोखरच लग्न करण्याचं ठरवलं होतं की नाही, की आधीपासूनच फसवण्याचा हेतू होता। यामुळे पोलिसांची चौकशी, मिळालेले पुरावे आणि पीडितेने दिलेली साक्ष यांचं काही कनेक्शन लागतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। चंद्रशेखर आझाद यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील एका गावात झाला आहे। सुरुवातीला ते स्वतःला चंद्रशेखर आझाद रावण म्हणायचे, मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी स्वतःच्या नावापुढील रावण हा शब्द काढून टाकला। माझ्या नावाचा वापर करून विरोधकांनी तुम्हाला राम हवा की रावण अशी टीका करू नये म्हणून मी रावण हा शब्द काढला, असं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं। 2014 साली चंद्रशेखर आझाद यांनी दलित हक्कांसाठी समर्पित भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली। दलित आणि उपेक्षितांच्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा उद्देश समोर ठेवून या संघटनेची स्थापना करण्यात आली होती। मे 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे ठाकूर आणि दलितांमध्ये मोठा संघर्ष झाला। या संघर्षादरम्यान चंद्रशेखर आझाद प्रकाश झोतात आले। 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र नंतर त्यांनी माघार घेतली। डिसेंबर 2019 मध्ये दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चा दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी आझाद यांना अटक केली। त्यांनी या मोर्चात जामा मशिदीच्या पायऱ्यांवरून निदर्शकांना संबोधित केलं होतं। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती। जानेवारी 2020 मध्ये दिल्लीच्या एका न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला। मार्च 2020 मध्ये चंद्रशेखर आझाद यांनी बहुजन आझाद पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त आझाद समाज पक्षाची स्थापना केली। अनेकदा आझाद यांनी दलित समुदायांच्या हक्काचा मुद्दा घेऊन बहुजन समाज पक्षप्रमुख मायावती यांच्यावर टीका केली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत आझाद यांनी उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे ओम कुमार यांचा 1,51,473 मतांनी पराभव केला। तर असे हे चंद्रशेखर आझाद यांच्यावर लावलेले आरोप तपासाअंती कळतीलच,
पण या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा.